गुढीपाडवा विजयाचा आणि आनंदाचा सण. चैत्राची सोनेरी सकाळ झाली होती. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता आणि हवेत एक वेगळाच उत्साह होता. आज गुढीपाडवा होता. छोटा वेद लवकर उठला होता आणि आपल्या आजीसोबत अंगणात रांगोळी काढत होता. त्याने विचारले, आजी, आपण ही गुढी का उभारतो? आजीने हसून सांगितले, बाळा, गुढीपाडव्याला खूप महत्त्व आहे. हजारो वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भगवान ब्रह्मदेवाने या सुंदर सृष्टीची निर्मिती केली होती. म्हणूनच हा सृष्टीचा पहिला दिवस मानला जातो. वेद मोठ्या कुतूहलाने ऐकू लागला. आजी पुढे म्हणाली, आणखी एक गोष्ट म्हणजे राजा शालिवाहनाची. जेव्हा शत्रूने आक्रमण केले तेव्हा शालिवाहनाने मातीचे सैनिक बनवले आणि त्यांच्यात प्राण फुंकले. त्या मातीच्या सैनिकांच्या मदतीने राजा शालिवाहनाने बलाढ्य शत्रूचा पराभव केला. या मोठ्या विजयामुळेच आजपासून नवीन शके सुरू झाले, ज्याला आपण शालिवाहन शक म्हणतो, आजीने समजावून सांगितले. वेद म्हणाला, वा, हे तर खूपच छान आहे. आजी म्हणाली, अजून एक महत्वाची कथा आहे. प्रभू श्रीराम जेव्हा वालीचा वध करून आणि 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले, तो दिवसही आजचाच होता. प्रभू रामांच्या स्वागतासाठी अयोध्येतील प्रत्येक नागरिकाने आपल्या घराबाहेर उंच ध्वज आणि विजयाची निशाणी म्हणून गुढ्या उभारल्या होत्या. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली, आजीने माहिती दिली. आता गुढी उभारण्याची वेळ आली होती. आजीने एक लांब आणि मजबूत बांबू घेतला. तिने वेदला सांगितले, हा बांबू म्हणजे आपल्या पाठीचा कणा आहे, जो आपल्याला ताठ उभे राहायला शिकवतो. त्यांनी त्याला एक छान रेशमी वस्त्र बांधले. आजीने त्यावर कडुनिंबाची पाने आणि साखरेची गाठी बांधली. ती म्हणाली, कडुनिंब आपली प्रतिकार शक्ती वाढवतो आणि साखरेची गाठी गोडवा देते. आयुष्य हे कडू आणि गोड अशा दोन्ही अनुभवांचे मिश्रण आहे, हेच हे सांगते. शेवटी वेदने त्या बांबूच्या टोकावर तांब्याचा कलश उपडा ठेवला. आजी म्हणाली, हा कलश म्हणजे यशाचे शिखर आहे. आता आपली गुढी पूर्ण झाली आहे. त्यांनी गुढीला फुलांचा हार घातला. सर्वांनी गुढीला नमस्कार केला. आजीने वेदला कडुनिंब, गूळ आणि जिरे घालून केलेली चटणी दिली. वेदने ती आनंदाने खाल्ली. त्याला आता गुढीपाडव्याचा खरा अर्थ आणि महत्त्व समजले होते. नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात झाली होती.